सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. तर आपलं अनेक वर्ष काम चालू आहे, त्याची काही चिंता नाही. महायुती सरकारनं तर जाहीरच केलं देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे. रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. तर शेतकरी बांधवांनो, काल राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे याला पाटील सुद्धा मी म्हणत नाही, तर यांच्या माध्यमातून जे आता जो आपण व्हिडिओ बघितला ते वक्तव्य केलंय शेतकरी बांधवाच्या कर्जमाफीविषयी. तर याच सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून एकीकडे सांगितलं जाते. कर्जमाफीची 30 जून तारीख डिक्लेअर केली, 30 जून 2026, आणि पुन्हा यांच्याच माध्यमातून असं सांगण्यात येते की शेतकऱ्यांनी कर्ज काढायचे, पुन्हा आम्ही कर्ज फेडीत बसतो. नेमका सविस्तर मुद्दा काय आहे, नेमका हा कार्यक्रम कुठं होता, त्याविषयी एक सविस्तर असं अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेतकरी बांधवांनी शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करावा, आणि शेतकऱ्याच्या अवलादी असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करावा, कारण की शेतीविषयी सविस्तर असे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया. तर माळशिरस येथील कार्यक्रमानिमित्त काल बोलताना भाजपचे मंत्री जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, पाटील सुद्धा म्हणत नाही याला, राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीविषयी पुन्हा एकदा टिंगल उडवण्यात आली की शेतकरी बांधवांनी सोसायट्या काढायचे, कर्ज काढायचे, पुन्हा आम्ही ते कर्ज फेडीत बसतो. ही परंपरा चालूच आहे. साहेब, आम्ही कर्ज फेडा, कर्ज माफी द्या असं तुम्हाला म्हणलेलं नव्हतं. तुमच्याच माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला तुम्ही आश्वासन दिलं होतं की आमचं जर महायुती सरकार सत्तेत बसलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा 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 करू. तुमच्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आमचं जर सरकार सत्तेत बसलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा करूयात, कोरा कोरा कोरा. साहेब, 3 वेळेस तुम्ही सातबारा कोरा करू म्हणले होते. आम्हाला 3 वेळेस गरज नाही, आम्हाला फक्त 1 वेळेस सातबारा कोरा करायची गरज होती, आणि ते बी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतीमाला योग्यरित्या भाव मिळत नसल्यामुळं त्यामुळे शेतकरी इथला कर्जमाफी झालाय. तर साहेब, तुमच्या माध्यमातून काल सांगण्यात आलं, राधाकृष्ण विखे भाजपचे जलसंपदा मंत्री आहेत, काल त्यांच्या माध्यमातून एक वक्तव्य करण्यात आलं. माळशिरस येथे कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात त्यांच्या माध्यमातून एक वक्तव्य करण्यात आलं की शेतकरी बांधवांना कर्जमाफी सवय लागलेली आहे, कर्ज काढायचं, कर्ज फेडायची ही परंपरा चालूच आहे, असे कित्येक वर्षानुवर्ष ही परंपरा चालूच आहे, असं त्यांच्या माध्यमातून काल वक्तव्य करण्यात आलं. साहेब, तुम्ही राज्याचे मंत्री झालात, या पक्षातून त्या पक्षात गेलेत, तुम्हाला सत्तेबिगर खाली राहू वाटणं झालंय. तुमचा मुलगा खासदार होता, तुमचे कित्येक कारखाने सुद्धा असतील, सोसायटी असतील, बँका असतील. साहेब, तुम्हाला सगळं राजकारणामध्ये म्हणजे तुम्ही स्वतःचं वैयक्तिक पूर्णपणे तुम्हाला एक स्वतःला जसं कमाई करून स्वतःला जसं पैसेवाला हो वाटत असेल तसं शेतकरी बांधवांना सुद्धा हो वाटत असेल का नाही, हे तुम्ही एकदा सांगण्याचा प्रयत्न करावा. साहेब, आम्ही कर्जमाफी मागितली नव्हती, तुमच्या मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून कर्जमाफी देतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं होतं. त्यामुळं शेतकरी बांधवांनी कर्जमाफी मागण्यासाठी शेतकरी बांधव सध्या कुठं पण तुमचे कार्यक्रम असतील तिथे शेतकरी बांधव म्हणत असतील कर्जमाफीचं नेमकं काय झालं. काल तुमच्या राज्याच्या मागच्या वेळेस बघितलं तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा असंच वक्तव्य करण्यात आलं, शेतकरी बांधवांना कर्जमाफीची सवय लागली, कर्ज घ्यायचे फेडायचे नाही, काही नाही. साहेब, हे कित्येक वक्तव्य असे चुकीचे होत आहेत. तुमच्या माध्यमातून झालं, काल विखे पाटलाच्या माध्यमातून झालं, हे चुकीचे वक्तव्य शेतकरी बांधवांच्या माध्यमातून इथून पुढे होऊ नये एवढीच काळजी घ्या, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचा नेपाळ व्हायला उशीर लागणार नाही, कारण की आता शेतकरी बांधव खूप मोठ्या प्रमाणात होताळले आहेत. एकीकडे तुमच्या मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून तारीख जाहीर करण्यात येते की 30 जून 2026 पर्यंत आम्ही शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीसाठी प्रयत्नशील आहोत. कर्जमाफीचा तोपर्यंत डाटा येईल आणि तो 30 जून पर्यंत आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करण्यासाठी सक्रिय आहोत. नेमकं तुमच्या माध्यमातून एकीकडे सांगण्यात ते कर्जमाफी करू, आणि एकीकडे राधाकृष्ण विखे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, पुन्हा ते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील असतील, ते मागच्या वेळेस कृषी मंत्री होते माणिकराव कोकाटे होते, तर यांच्या माध्यमातून लगातार शेतकरी बांधवांच्या विरोधात वक्तव्य करण्यात येत आहेत. मग एकीकडे सरकार कर्जमाफी करतो म्हणतंय, आणि एकीकडे ह्या मंत्र्यांच्या माध्यमातून विधान जर बघितलं तर एक आता हे नेमकं शेतकरी बांधवावर
शेतकरी बांधवांना अद्यापही विश्वास सुद्धा पटलेला नाही की हे सरकार नेमकं कर्जमाफी करणार आहे की नाही. तर इथून पुढे या राजकारण्यांना एवढीच विनंती आहे, असे शेतकरी बांधवाविषयी वक्तव्य करू नका, कारण की शेतकरी बांधव खूप मोठ्या प्रमाणात खवताळलेला आहे. कदाचित महाराष्ट्राचा नेपाळ सुद्धा होऊ शकतं, त्यामुळं काळजी घ्यावी. तर शेतकरी बांधवांना हे होतं राज्याचे मंत्री जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचं वक्तव्य. ते वक्तव्य आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. चला तर शेतकरी बांधवांना तसेच थांबतो, तुमची रजा घेतो, तोपर्यंत धन्यवाद.